ठीक आहे, किरकोळ गोष्ट. आणखी एक विषय आहे की मुंबई क्रिकेटच्या राजकारणात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस अशी युती बघायला मिळते. काल जी MCA संदर्भातली बैठक झाली त्यातही पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकुशलतेचं कौतुक केलेलं आहे. एक लक्षात घ्या की हा क्रिकेटचा विषय आहे. त्यात राजकारणी घुसलेले आहेत. एकेकाळी मुंबईतले उत्तम क्रिकेटपटू आणि क्रिकेट क्षेत्रातले प्रशासक हे MCAच्या बोर्डावर आले होते. गेल्या काही काळामध्ये MCA किंवा क्रिकेटचा जो काही बिझनेस किंवा व्यापार झालेला आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की क्रिकेटच्या या खेळामध्ये म्हणजे पडद्यामागच्या मैदानाबाहेरच्या खेळामध्ये आपण सहभागी व्हावं. एक मात्र नक्की, भारतीय क्रिकेटला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम शरद पवारांनी केलं. त्यानंतर अनेकांचे डोळे त्या MCAकडे वळले. मग IPL असेल, इतर काही गोष्टी असतील. भारतीय जनता पक्षाचा आणि MCAचा कधी फार संबंध आला नव्हता. तो गेल्या 3-4 वर्षापासून यायला लागला. प्रत्येकाला मुंबई क्रिकेट बोर्डावर जायचं आहे. ते गेल्यामुळे क्रिकेटचं काय कल्याण होणार आहे मला माहीत नाही. प्रत्येकाला प्रत्येक पक्षाला वाटतं आहे की मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे ऑल पार्टी बोर्ड आहे. आमच्या पक्षाच्या घ्या, त्यांच्या पक्षाच्या घ्या, मग आमचे 2 घ्या. त्या बोर्डावर ऑल पार्टी डेलिगेशन. हो, 100%. मी आज पक्षाचा संबंध तसा डायरेक्ट मानत नाही, पण प्रत्येकाला वाटतं की मी तिथे पाहिजे. चला, थँक्यू. देखिए, 1 नवंबर को चुनाव आयोग के खिलाफ मुंबई में ऑल पार्टी सब पक्षीय एक रैली होगी, मोर्चा होगा, आंदोलन होगा. उसमें सभी पार्टी के नेतागण उपस्थित रहेंगे. शरद पवार साहब रहेंगे, उद्धव ठाकरे जी रहेंगे, राज ठाकरे जी रहेंगे, NCP के शशिकांत शिंदे जी रहेंगे, लेफ्ट पार्टी के सभी नेतागण रहेंगे और हम दिल्ली को दिखाएंगे कि आपने जो घोटाला किया है वो महाराष्ट्र में हम होने. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.